नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे, म्हणजे नुकतीच 12वीची एक्झाम दिली आहे, आता पास होणार आहात, त्यांना चांगलं करिअर करायचं आहे, चांगला जॉब पाहिजेला आहे, हाय सॅलरी पाहिजेला आहे, तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, कारण की भारत सरकारच्या एक नाही, दोन नाही, तीन अशा इंटर्नशिप बद्दल माहिती सांगतोय, ज्याद्वारे तुमचं करिअर बनू शकतंय. कारण की डायरेक्ट गव्हर्नमेंट सोबत काम करायची संधी मिळते आहे, गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसोबत रिअल प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, आजकालच्या जमान्यामध्ये नुसतं डिग्री करून फायदा नाही आहे, तर तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, कामाचा अनुभव पाहिजे, आणि त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. मित्रांनो, मुलांच्या अपेक्षा असतात की आम्हाला 20 ते 40 लाख रुपयांचं पॅकेज मिळालं पाहिजे. त्यामुळे ते काय करताय, बीएससी करताय, बीसीए करताय, ग्रॅज्युएशन करताय. पण मित्रांनो, जेव्हा ते कंपन्यांमध्ये अप्लाय करायला जाता तेव्हा ते रिजेक्ट होत आहे. भले तुम्हाला खूप जास्त टक्के असेल, त्याला फायदा नाही आहे. कारण की कंपन्यांना काय पाहिजे, की तुमच्याकडे रिअल प्रोजेक्टवर काम केलेला अनुभव पाहिजे, चांगलं स्किल्स पाहिजे. त्यामुळे आता जे डिग्री घेऊन बाहेर पडताय त्यांना जॉब मिळत नाही, ऑलरेडी अनेकांना जॉब वरून काढलं जात आहे. मग तुम्ही कधी विचार केलाय का याचं रिझन काय? तर रिझन अगदी सोपं आहे, आउटडेटेड सिलेबस आणि प्रॅक्टिकल कामाचा अनुभव नसणं. कारण की आजकालचा जो ट्रेंड चालू आहे, भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला लेटेस्ट नॉलेज मिळते आणि तुम्ही तेच जुनं शिकताय जे आम्ही शिकलोय. त्यामुळे अनेकांचं सिलेक्शन होत नाही. तुम्हाला थेरी माहित असते, पण प्रॅक्टिकली कसं बिल्ड करायचं हे समजत नाही. त्यामुळे तुम्हाला हाय सॅलरी पाहिजे असेल तर नुसता कोर्स सिलेक्ट करू नका, लर्निंग सिस्टमच चेंज करा, ती चांगली पाहिजे. मग मी भरपूर सारा रिसर्च केला, तेव्हा माझ्यासमोर एक नाव आलं, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. जिथे बाकी कॉलेजला जसं वेट करावं लागतं, इथे पहिल्या दिवसापासून तुम्हाला एआय बिल्डिंग सुरू होते. एआय फर्स्ट करिक्युलम आहे, इंडस्ट्री एक्सपर्ट करून मेंटरशिप मिळते. टूल्स जसं की गिटहब झालं, को पायलट झालं, जेमिनाय झालं, हे पहिल्या दिवसापासून शिकायला मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे यांच्याकडून तुम्हाला मॅकबुक सुद्धा मिळतं, म्हणजे तुम्ही प्रॉपर डेव्हलपमेंट करू शकताय. आणि हे एक प्रूफ आहे, जिथे एज्युकेशन फक्त बुक पुरतं मर्यादित नसून जिथे फ्युचर बिल्ड केलं जातं. हा, पण तुम्हाला वाटेल हे खूप सोपं आहे, पण तसं नाही आहे. इथे फक्त सिलेक्टेड विद्यार्थ्यांना सर्च केलं जातं, फक्त 12%. याची एक एक्झाम असते, ती तुम्हाला द्यावी लागते, त्यानंतर सिलेक्शन होतं. त्यामुळे एक्झामसाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यामुळे 4 वर्षाची डिग्री घेऊन नंतर पुन्हा स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे कोर्सेस करण्यापेक्षा पहिल्या दिवसापासून जर तुम्ही हे शिकताय तर नक्कीच बेस्ट असणार आहे. आता ज्यांना इंटर्नशिपला अप्लाय करायचं आहे त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये समजून घ्या. तर बघू शकताय, पहिली जी इंटर्नशिप आहे ती पीएम इंटर्नशिप अंतर्गत येतं. ओएनजीसी बद्दल तुम्ही ऐकला असेल, तर त्यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, भारत सरकारतर्फे आहे. महत्वाचं म्हणजे ऍप्लिकेशन करणं, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे फ्रेशरसाठी. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं, नुकतेच तुम्ही 12वी पास आहात, म्हणजे नुकतेच पासआउट झालेला आहात, फ्रेशर्स आहात, कुठलाही अनुभव नाही आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे 12वी असो, डिप्लोमा असो, अंडर ग्रॅज्युएशन तुम्ही करताय, तुमच्यासाठी बेस्ट आहे. 19,000 रुपये मंथली तुम्हाला स्टायपेंड मिळतोय, फूड असिस्टंट मिळतंय, बेसिक स्टायपेंड आहे. त्याच्यानंतर बघा भरपूर सारे अलाउन्सेस मिळून तुम्हाला इथे 19,000 मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ITI झालंय, डिप्लोमा झालाय, 12th आहात, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. 19 एप्रिल अप्लाय करायची शेवटची तारीख आहे, त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ही झाली एक इंटर्नशिप. दुसरी इंटर्नशिप आहे माय आधार तर्फे. माहिती आधार कार्ड आज प्रत्येकाकडे आहे, तर त्यांच्यातर्फे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे सुद्धा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. यासाठी कसं अप्लाय करायचं यावर मी व्हिडिओ बनवलाय, तिथे पण अप्लाय करा. तुम्ही नुकतेच 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन करताय, किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तर तुमच्यासाठी पण ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. आणि पुढची जी इंटर्नशिप असणार आहे ती NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही इंटर्नशिप आली आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ना, की रिअल प्रोजेक्टचा अनुभव तुम्हाला पाहिजे, तर डायरेक्ट रिअल प्रोजेक्टवर काम करायला मिळत आहे. गव्हर्नमेंट अधिकारी झाले, जसं नितीन गडकरी वगैरे झाले, जे पण आहे, मंत्री झाले, गव्हर्नमेंट अधिकारी झाले, यांच्यासोबत काम करायला मिळत आहे. 20,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळतोय.
2 महिन्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतोय. कारण की 2 महिने तुमचं ॲडमिशन घेता हे करताच तुम्हाला लागून जाईल. त्यामुळे तुम्ही इथून शिकू पण शकताय. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपग्रेड होणार आहात, स्किल डेव्हलप तुमचं होणार आहे. अप्लाय करायची शेवटची तारीख असणार आहे 15 एप्रिल. ओके. याची लिंक संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. मग यू-जी, पी-जी विद्यार्थी म्हणजे 12वी पास आहे, अंडर ग्रॅज्युएशनला तुम्ही ॲडमिशन घेतलंय किंवा ऑलरेडी तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. 12वी पास विद्यार्थ्यांसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कारण की पुढे जाऊन तुम्हाला चांगला जॉब पाहिजेला आहे तर विचारतात कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे, त्याच्यानंतर काही इंटर्नशिप केली आहे का? तर ही इंटर्नशिप तुम्हाला फायदा देणार आहे. आणि जर का तुमचं माइंडसेटच असं आहे की मला हाय सॅलरी पाहिजेला आहे, त्यामुळे पहिल्या दिवसापासून जिथे तुम्हाला कोडिंग, एआय शिकवलं जातं ते तुम्ही लर्निंग सिस्टीम घ्या. मिराय स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॉर्मची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.